नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती शिरूर मधील प्रभाग समन्वयक अनिल नरके आपलं समुदाय स्तरीय लेखा परीक्षकांचं जे प्रशिक्षण असतं ते घेतल्याच्या नंतर त्या प्रशिक्षणाचा काय उद्देश नेमका असतो किंवा कशासाठी आपण स्वयंसहायता समूहांचं लेखा परीक्षण करतो आणि त्या लेखा परीक्षणाचे फायदे काय आहेत आणि तो लेखा परीक्षक कसा असला पाहिजे हे थोडक्यामध्ये आपण समजावून घेऊया. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानामध्ये दिवसेंदिवस व्यवहार वाढत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी प्रभाग संघाला, ग्रामसंघाला व स्वयंसहाय्यता समूहांना देण्यात येत असतात. तर निधींचं जे वितरण आहे ते योग्य नियमावलीप्रमाणे होतं की नाही, याची परतफेड योग्य नियमावलीप्रमाणे होते की नाही, हे परतफेडीमधला विशिष्ट लाभ जो आहे तो प्रत्येक सदस्याच्या स्वयंसहायता समूहाला, तो ग्रामसंघाला, तो प्रभाग संघाच्या माध्यमातून मिळतो की नाही हे पाहण्याचा उद्देश विविध पातळीवरच्या लेखा परीक्षणामध्ये असतो. लेखा परीक्षण म्हणजे काय आहे तर लेख्यांचं परीक्षण करणं. जे स्वयंसहायता समूहाचे लेखे आहेत, बैठक अहवाल, सभासद बचत नोंद वही, रोख वही, वैयक्तिक पासबुक, बँकेचं जे पासबुक असतं तेही लेखा परीक्षकाला उपयोगी ठरतं. लेखा परीक्षणाच्या वेळेस त्याचा उपयोग होतो. तर अशा सगळ्यांची जी तपासणी केली जाते त्याला लेखा परीक्षण असं म्हणतात. लेखा परीक्षण म्हणजे लेखा परीक्षणासाठी पात्र असलेल्या एखाद्या स्वतंत्र व्यक्तीकडून जमा खर्चाची कागदपत्रांची पुराव्याच्या आधारे केलेलं परीक्षण, त्यांच्या हिशोबांच्या केलेल्या नोंदी ज्या आहेत त्यामधील अचूकता तपासणं, ते बरोबर आहेत की नाही हे तपासणं म्हणजे लेखा परीक्षण आहे. लेखा परीक्षणातून आपल्याला काय समजतं तर त्या गटाची वास्तवातील वस्तुनिष्ठपणे आर्थिक जी परिस्थिती आहे ती आपल्याला लेखा परीक्षण केल्यामुळे, ऑडिट केल्यामुळे समजते. या ऑडिटच्या माध्यमातून आपल्याला त्या परिस्थितीमध्ये सुधारणूक करता येते, त्याच्यामध्ये बदल कशा प्रकारे अपेक्षित आहे हे आपल्याला त्या स्वयंसहायता समूहाला समजावून सांगता येतं. म्हणून ऑडिटरने जे ऑडिट केलेलं आहे त्याचा फायदा होतो की ही जी संस्था आहे स्वयंसहायता समूह गरिबांची जी संस्था बांधणी CRP ताईंनी, वर्धिनी ताईंच्या माध्यमातून झालेली असेल, केलेली आहे, याच्यामध्ये पारदर्शकता आहे की नाही, ही नियमावलीप्रमाणे चालते की नाही, पारदर्शीपणे चालते की नाही हे लेखा परीक्षणामुळे आपल्याला समजतं. सुयोग्य नियोजन करण्यासाठी मदत होते लेखा परीक्षणाच्यामुळे. आणि लेखे जे आहेत त्यांची स्थिती कशी आहे, त्यामध्ये काय सुधारणूक पाहिजे हे आपल्याला लेखा परीक्षणातून कळतं. त्या स्वयंसहायता समूहाची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणा अपेक्षित आहे हे लेखा परीक्षणातून कळतं. ऑडिटचा रिपोर्ट जर चांगला आला असेल त्या स्वयंसहायता समूहाचा तर त्या गटाचाच त्यांच्या प्रतीचा विश्वास वाढतो, विश्वास दृढ होतो, वृद्धिंगत होते, विश्वासामध्ये वाढ होते. हा लेखा परीक्षणाचा अत्यंत महत्वाचा फायदा आहे. परतफेडीबाबत ती नियमित आहेत की नाही परतफेड, की त्याच्यामध्ये काही सदस्यांचीच परतफेड नियमित आहे आणि काही सदस्य परतफेड नियमितपणे करत नाही. म्हणजे परतफेडीची वास्तव स्थिती काय आहे, त्याच्या DCB मधून वैयक्तिक सदस्याची परतफेड कशी आहे हे लेखा परीक्षणाकडून स्पष्ट होतं आणि ते सगळ्या समूहाला आपण पारदर्शीपणे सांगत असतो. संस्थेची आर्थिक परिस्थिती, ध्येय धोरणं जी आहे ती कशी असली पाहिजे आणि आता कशी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करावा लागेल हे मात्र ऑडिट केल्यामुळे, लेखा परीक्षण केल्यामुळे आपल्याला समजतं. सर्व प्रकारच्या व्यवहारांची जुळवणूक करणं जे आवश्यक आहे ते लेखा परीक्षणामुळे आपल्याला शक्य होतं. तर अशा प्रकारे वैधानिक नियम जे आहेत, आपल्याला लावून दिलेले जे नियमावली आहेत त्याची पालन केलं की नाही हे आपल्याला लेखा परीक्षणामुळे समजत असतं. तर लेखा परीक्षण स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आपण जे काम उभं केलंय त्याचं लेखा परीक्षण आपल्याला 1 वर्षातून एकदा स्वयंसहायता समूहाचं आपण लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट करत असतो. ग्रामसंघाच्या माध्यमातून गटाला 6 महिने झाल्याच्या नंतर
आपण त्या गटाला ग्रामसंघाला जोडतो आणि ग्रामसंघाचंही वर्षातून 2 वेळेला आपण 6 महिन्याच्या नंतर ग्रामसंघाचं लेखापरीक्षण करत असतो. प्रभाग संघ ही मोठी संस्था आहे, मोठ्या उलाढाली त्याच्यामध्ये होत असतात. त्याचं लेखापरीक्षण आपण 3 महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून 4 वेळा आपण करतो. म्हणजे वर्षातून एकदा गटाचं, 2दा ग्रामसंघाचं आणि 4 वेळा प्रभाग संघाचं लेखापरीक्षण आपण करत असतो. आणि या लेखापरीक्षणाचे खालील सांगितल्याप्रमाणे, आधी सांगितल्याप्रमाणे ते जे फायदे आहेत ते आपल्याला सामान्यपणे दिसून येतात. पुढच्या सत्रामध्ये आपण लेखे किती आहेत आणि त्यांचा लेखा परीक्षणाशी काय संबंध आहे याविषयीची माहिती घेऊयात. धन्यवाद.